चला मुलांनो, TAT 25 मधला पुन्हा एक छान प्रश्न घेऊन आले पहा मी. प्रश्न इतका सोपा आहे पहा. अगदी 3री-4थीचे मुलंही सोडू शकतात पहा. पहा काय दिलं, 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ. म्हणजे सगळे मणी किती येतं, 36,060. आणि एक माळ केवढ्याची केली, 12 मण्यांपासून तयार केली. याप्रमाणे माळा तयार केल्यात पहा. तर आपल्याला काय विचारलंय, जास्तीत जास्त किती माळा तयार होतील पहा. साधं साधं 36,060ला 12ने भागायचंय पहा. फक्त भागाकार करायचा आहे. इथं काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे पहा. तुम्ही मग असंही करू शकता, 36,060/12 असाही भागाकार करू शकता. किंवा सरळ सरळ आपण नेहमी करतो तसा आपला पहिलीपासून 12 36,060 पहा. पहिल्या 2 अंकाला भाग द्या. 12 36. 6तून 6 गेले 0, 3तून 3 गेले 0. वरचा एक अंक घेतला 0. 12ला 0ने भाग जात नाही, 0ने भाग दिला, 0चा भाग बसतो. 0 वरून घेतले 6. आता 6ला पण 12ने भाग जात नाही, म्हणून पुन्हा 0चा भाग द्यायचा. 0चा भाग दिल्यामुळे काय होतं, पुढचा अंक आपल्याला घेता येतो पहा. मग 6 झाली, वरून घेतला 0, पुढचा अंक झाले 60. मग 12 पंचे 60. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय पहा, 3005 जास्तीत जास्त माळा होऊ शकतील. आता तुम्हाला जर तसं सोडवायचं नसेल तर इथे पण सोडू शकता पहा. थोडस खाली घेते म्हणजे लक्षात येईल. 36,060 भागिले 12, याचा अर्थ भागिले पण होतो, छेद पण होतो पहा. 12 36, 12 0, परत 12 0, आणि मग हे 60, 12 पंचे 60. म्हणजे असाही भागाकार करता येतो. आणि परीक्षेला आपण नेहमी असाच भागाकार करायचं, हे पार मांडणी करत बसायचं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं आपलं, 3005. पर्याय क्रमांक 4. म्हणजे या मण्यांपासून जास्तीत जास्त 3005 माळा होऊ शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.